ठाणे पालघर विधान परिषदेसाठी आघाडी विरुद्ध युती अशी लढत आहे। एकूण 1064 नगरसेवक मतदानाची भूमिका बजावणार आहेत। या विधान परिषदेमध्ये महायुतीकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी, तर महाविकास आघाडीकडून अभिजित पवार यांना उमेदवारी दिली गेलेली आहे, त्यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे। या संदर्भात प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। कुणाल, रिद्धी, खरं तर कालपर्यंत मोठी चुरस जी आहे ती ही ठाणे पालघर विधान परिषदेमध्ये पाहायला मिळत होती। कारण एकीकडे भाजप या जागेवरती दावा करत होता, मात्र शिवसेनेला जागा सुटल्यानंतर अनेक चर्चा ज्या आहेत त्या या विधान परिषद मतदारसंघामध्ये रंगल्या होत्या। नक्की उमेदवारी कुणाला जाणार? क्षितिज ठाकूर आपला पक्ष, हितेंद्र ठाकूर आपला पक्ष विलीन करून क्षितिज ठाकूरांना ही उमेदवारी जाते का, इथपर्यंत चर्चा रंगली होती। तर दुसरीकडे राजीव पाटील यांचं नाव देखील चर्चेत होतं आणि या सगळ्यांना मात देत रवींद्र फाटक यांचंच नाव, यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला। मात्र एकीकडे असं म्हटलं जात होतं की ही जी विधान परिषद आहे ही विधान परिषदेची जागा ही बिनविरोध निवडून येईल। मात्र असं असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडीकडून ही जागा देण्यात आली आणि सध्या नुकतेच निवडून आलेले नगरसेवक पदावरती अभिजित पवार यांना या विधान परिषदेचं तिकीट जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि आता ही दुरंगी लढत या ठाणे विधान परिषदेवरती पाहायला मिळणार आहे। रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवार असा सामना जो आहे तो रंगलेला पाहायला मिळणार आहे। कारण जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक सूचक वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलेला आहे। जो काही भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस पाहायला मिळते, या धुसफुसीचा फायदा कुठेतरी आम्हाला होईल अशा प्रकारची त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीच्या 17च्या 17 जागा या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। ठाणे पालघर विधान परिषदेची जागा देखील आम्ही भरघोस मताने निवडून येऊ अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नगरसेवकांची भूमिका, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची भूमिका, शिवसेनेच्या नगरसेवकांची भूमिका आणि इतर जे काही अपक्ष उमेदवार आहेत किंवा अपक्ष नगरसेवक आहेत किंवा इतर पक्षातील नगरसेवक आहेत यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जी, कुणाल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।